गुड मॉर्निंग, जय हिंद मित्रांनो. तर मी विजय कदम. बघा, आज आपण राज्यशास्त्र आणि पंचायत राज या विषयामधील कोणते 11 पॉईंट्स वाचायला पाहिजेत. मी 11 पॉईंट काढले कारण दोन्हींना एकत्रित केलेला आहे. पहिला मुद्दा की थोडा आवाज वेगळा येत असेल, थोडं सर्दी आणि घशाला प्रॉब्लेम असल्यामुळे डोंट वरी. मी जे पॉईंट्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. आणि बोर्डवरचं दिसत नसेल तरी तुम्ही काय करू शकता, मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष दिलं तरी ऑटोमॅटिक तुम्हाला ते क्लिअर कट समजून जाईल. बघा, आता राज्यशास्त्रासंदर्भात ऑलरेडी मी लेक्चर सिरीज बनवलेली आहे, यूट्यूबला आहे आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती आहे. यूट्यूबला गेला तर तिथे तुम्हाला जर जाहिरात ॲडव्हर्टाईज वगैरे येत असेल, तुम्हाला डायरेक्टली बघायचं असेल तर ॲप्लिकेशनमधून डायरेक्टली तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बघूया राज्यशास्त्र आणि पंचायत राज याच्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा टॉपिक जो आहे की ज्याच्यावरती भयंकर प्रश्न येतात तो म्हणजे घटनेची निर्मिती कशी झाली. आता घटनेची निर्मिती म्हणजे काय की ज्या वेळेला वेगवेगळ्या समित्या येऊन गेल्या, क्रिप्स मिशन असेल, त्याच्यानंतर 1946ची त्रिमंत्री योजना असेल, तर या कॅबिनेट मिशन आपण म्हणतो, तर त्या योजना त्याच्यानंतर त्या ज्या कमिट्या असतील आणि त्याच्यानंतर घटनेची ॲक्च्युली सुरुवात कशी झाली, मग घटना समिती काय होती, मसुदा समिती काय होती, मसुदा समितीचे सदस्य, घटना समितीचं कार्य कुठून कुठेपर्यंत होतं, घटना समितीचे अध्यक्ष, घटना समितीच्या एकूण किती बैठका म्हणजे किती सेशन्स झाले होते, हे सर्व जे येते ते घटनेच्या निर्मितीमध्ये येतात. आणि ह्या फॅक्ट्स आहेत ना, ह्या फॅक्ट्स बऱ्यापैकी विचारल्या जात आहेत, त्यामुळे आपल्याला या फॅक्ट्सवरती जास्त भर द्यायचा आहे. दुसरं जे आहे ते कलम 1 पासून 51A पर्यंतची कलम, याच्यातूनच मी म्हणेल की 4 ते 5 क्वेश्चन्स निघतात कलम 1 पासून 51A पर्यंत. याच्यामध्ये बघा म्हणजे संघराज्याच्या ढाच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे कलम 1 ते 4 असेल, नंतर 5 ते 11 जे नागरिक आपण म्हणतो सिटिजनशिप संदर्भात असेल, नागरिकत्वाच्या संदर्भात असेल, त्याच्यानंतर 12 पासून 35 पर्यंतची कलम जे आहे ते फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्कासंदर्भात आहेत. नंतर 36 पासून 51 पर्यंतची जी कलम आहेत ती मार्गदर्शक तत्वासंदर्भात आहेत आणि 51A जे आहे ती मूलभूत कर्तव्यासंदर्भात आहे. सो ही जी सगळी कलम आहेत आणि त्यांच्या संदर्भातला जो आढावा आहे तो तुम्हाला एकदम डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचाच आहे. नंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स येत आहेत तो संसदेच्या बाबतीमध्ये. बघा, संसद फक्त मी संसद म्हणणार नाहीये, तर याच्यामध्ये राष्ट्रपती येत आहेत, उपराष्ट्रपती येत आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान येत आहेत, मंत्रिमंडळ याच्यामध्ये पूर्णपणे येत आहे, नंतर लोकसभा येत आहे, राज्यसभा येत आहे आणि लोकसभा आणि राज्यसभेचं जे कामकाज चालतं ते सर्व जे आहे या संसदेमध्ये ॲड केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, संसद पूर्ण डिटेलमध्ये करायची आहे. नंतर आहे राज्य विधिमंडळ. जसं संसदेचं सांगितलं तसंच राज्य विधिमंडळाचं पण तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. आता राज्य विधिमंडळामध्ये काय काय येतं, तर एक म्हणजे इथं वरती दिलं असंच राज्यपाल येतात, त्याच्यानंतर मुख्यमंत्री येतात, नंतर राज्य मंत्रिमंडळ येतं, नंतर राज्य विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं ते सगळं आणि त्याच्या संदर्भातले जे कलम आहेत ते. नंतर काही महत्त्वाची बघा पदं आहेत, जसं महान्यायवादी असेल, कॅग असेल, ठीक आहे, महालेखापाल आपण म्हणतो त्याला. नंतर काही आयोग असतील बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, त्यानंतर ह्युमन राईट कमिशन असेल, महाधिवक्ता असेल, इलेक्शन कमिशन, इथे एक आणखी एक ॲड करतो बघा, इलेक्शन कमिशन असेल, सेंट्रल इलेक्शन कमिशन असेल. तर हे जे आहेत हे पण आपल्याला काय करायचे आहेत, व्यवस्थित करायचे आहेत. ही आयोग असतील, ही जी पदं आहेत ही खूप इम्पॉर्टंट आहेत. राज्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर महाधिवक्ता या पदाविषयी पण थोडक्यात माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे. नंतर 6वा मुद्दा जो आहे इथं मी पूर्ण म्हणेल की न्यायव्यवस्था याच्यामध्ये करायची आहे, पूर्ण न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालय, त्याच्यानंतर उच्च न्यायालय, नंतर कनिष्ठ न्यायालय, ही जी तिन्ही टप्पे आहेत न्यायव्यवस्थेचे, हे तिन्ही टप्पे करायचे आहेत. आणि याच्यामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती कशी केली जाते, न्यायाधीशांची निवड कशी केली जाते, या ऑल डिटेल्स आपल्याला इथं बघायचे आहेत. नंतर आहेत महत्त्वाच्या घटना दुरुस्ती. महत्त्वाच्या घटना दुरुस्ती बघताना मी सांगेन की तुम्हाला 20 घटना ज्या महत्त्वाच्या आहेत दुरुस्ती झालेल्या त्या करायच्या आहेत. आणि याच्यामध्ये मी शेवटच्या ज्या आहेत 91 नंबरच्या घटना दुरुस्तीपासून 104 नंबरच्या घटना दुरुस्तीपर्यंतच्या सर्व घटना दुरुस्ती करायच्या. आणि सुरुवातीच्या एक 8 ते 10 मी म्हणेल, 8 ते 10 पहिली घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर 52 नंबरची घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे, 61 नंबरची घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे, 69 नंबरची घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर मी म्हणेल की 42वी घटना दुरुस्ती, 44 नंबरची घटना दुरुस्ती आहे. ओके, त्याच्यानंतर 89 नंबरची घटना दुरुस्ती खूप इम्पॉर्टंट आहे, 87 नंबरची घटना दुरुस्ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा एक 8 ते 10 सुरुवातीच्या आणि 91 पासून 104 पर्यंतच्या सगळ्या घटना दुरुस्ती व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. नंतर येत आहेत कायदे. आता हे इतिहासामध्ये पण मी हे कायदे सांगितलेले होते. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1947च्या कायद्यापर्यंतचे सगळे कायदे करायचे. म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, नंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1800 ह्याचा
13चा कायदा असेल, त्याचबरोबर 1833चा कायदा असेल, 1853चा कायदा असेल, 1858चा राणीचा जाहीरनामा आहे, नंतर 1861चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा आहे आणि 1947चा कायदा आहे. तर हे जे मी आता कायदे सांगितले ना, हे सगळे कायदे तुम्हाला करायचे आहेत एकदम डिटेलमध्ये. इथंपर्यंत आपलं मी बऱ्यापैकी म्हणेल की तुमचं राज्यशास्त्र कव्हर झालेलं आहे. रिव्हिजनच्या बाबतीमध्ये या 8 पॉईंटवरती सगळ्यात महत्त्वाचं भर द्यायचं. राहिलं पंचायत राजमध्ये काय करा, 73 नंबरची 74 नंबरची घटना दुरुस्ती व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर काही समित्या आहेत बघा, बलवंतराय मेहता समिती असेल तर ती समिती असेल, नंतर 1977ची समिती असेल ती एक समिती आहे, दुसरी मेहता समिती देण्यात आलेली होती. नंतर त्याच्यानंतर एक महाराष्ट्रामधल्या थोड्या समित्या बघा, त्या महाराष्ट्रामधल्या समित्यांचा एक थोडक्यात आढावा घ्या. आणि नंतर मग तीन ते चार महत्वाचे येतात. एक म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका आणि महानगरपालिका. तर यांच्याविषयी यांची ऐच्छिक कामं कोणती आहेत, त्याचबरोबर अनैच्छिक म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण त्यांना काय म्हणू शकतो की कंपल्सरी कामं कोणते आहेत. तर ही कामं जी आहेत ना, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत आणि कटक मंडळ, याच्याविषयी थोडक्यात वाचा. वाटल्यास तुम्हाला याच्याविषयी मी नाही तुम्हाला आत्ता सजेस्ट नाही करणार आहे त्या नोट्स तुम्ही खरेदी करा म्हणून. तुम्ही आत्ता काय करा, ज्या पुस्तकात सापडेल तिथून वाचा. आत्ता नोट्स वगैरे खरेदी करू नका. वाटल्यास ज्या मी बनवलेल्या आहेत ना पंचायत राजच्या, त्या तुम्ही काय करा पुढच्या वेळेला म्हणजे परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला जर मेन्ससाठी अभ्यास करायचा असेल तर त्यावेळेला नक्कीच त्या तुम्ही वाचा, कारण त्या जास्त पानं आहेत. आय थिंक 150 पानं असतील आणि ते एकदम आता वाचून होणार नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे एकूण मी 11 पॉईंट सांगितलेले आहेत. प्रथम या 11 पॉईंटना तुम्ही अभ्यासा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला वाटलं की आणखी वेळ भेटत आहे तर त्यावेळेला राहिलेल्या पॉईंटची रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. मी तर थांबतो मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.